मंत्री आणि आमदारांना मुंबईतील पावसाचा फटका बसला। मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी रेल्वे ट्रॅकवरून चालतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। कुर्ला ते दादर रेल्वे ट्रॅकवरून हे दोघेही चालत होते। नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये असताना ट्रेन रखडत होती आणि परिणामी आता हे दोघांनी देखील खाली उतरून चालणं पसंत केलं। त्यामुळे आता केवळ सर्वसामान्यच नाही तर मंत्री असतील, आमदार असतील, असे जे लोकप्रतिनिधी आहेत यांना देखील या सगळ्या मुसळधार पावसाचा जो आहे तो फटका बसलाय। राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब, मी आणखी या ट्रेनमध्ये 8 ते 10 आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत। पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहेत। लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो। मात्र सामान्य लोकांना याचा जो फटका बसला आहे तो सुद्धा मला असं वाटतं तेव्हा मदत आणि आपत्ती पुनर्वसन मंत्रीच या सगळ्या पावसाच्या एकंदरीतच गोष्टीमध्ये अडकलेले होते। या मंत्री आणि आमदारांनाच या सगळ्याचा फटका बसलेला आहे। आमदार अमोल मिटकरी त्यासोबतच अनिल पाटील हे देखील अडकलेले होते। मदत आणि आपत्ती पुनर्वसन मंत्री आहेत अनिल पाटील, यांना देखील या मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळलेला होता या सगळ्याचा फटका बसताना पाहायला मिळतो आहे। विदर्भ एक्सप्रेसने हे दोघे येत होते। विदर्भ एक्सप्रेस सतत रखडत होती, त्यामुळे या दोघांनी देखील रेल्वे ट्रॅकवरून उतरून पुढे चालत जाणं पसंत केलं। कुर्ला ते दादरच्या दरम्यानची त्यांची ही सगळी जे व्हिडिओ आहेत ते आता समोर आलेले आहेत। आणि नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना विदर्भ एक्सप्रेसला देखील या मुंबईतल्या पावसाचा फटका बसला। अनेक भागामध्ये कुर्ला त्यासोबतच सायन असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल अशा विविध भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि याच दरम्यान आमदार अमोल मिटकरी आणि अनिल पाटील हे देखील प्रवास करत होते आणि या दोघांना देखील या पावसाचा जबरी फटका बसलेला आहे। मुंबईमध्ये अधिवेशन देखील सुरू आहे। या अधिवेशनासाठी परत येत असताना या दोघांना देखील या मुसळधार पावसामुळे जी परिस्थिती ओढावलेली आहे त्याचा फटका बसला। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट, नागपूर सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस 3 तास उशिराने धावतीये। दुरांतो एक्सप्रेस मधून अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय,